पुण्यातील महिला मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंब आणि दीनानाथ रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांची समोरासमोर चौकशी होणार। आरोग्य विभागाची चौकशी समिती जबाब नोंदवणार। पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढून आंदोलन करणाऱ्यांना खाली उतरवलं। डॉक्टर केळकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी। पीआरओ रवी पालेकरांवर आज पुन्हा उधळली चिल्लार। रुग्णालयानं याआधी चांगलं काम केलं असलं तरी कालचा प्रकार असंवेदनशीलच। मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम, चुकीला चूक म्हटलं पाहिजे, फडणवीसांनी बजावलं। आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेली स्टंटबाजीही थांबवण्याचं आवाहन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र। इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून आजपासून अनामत रक्कम घेणार नाही। बैठकीत ठराव मंजूर झाल्याची माहिती। भिसे कुटुंबानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यात आमदार गोरखेंसह भिसे कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं 27 कोटींचा मिळकत कर थकवला। 6 वर्षात 1 रुपयाही कर भरला नाही। रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड। बँकांमधील मराठीच्या आग्रहाचं आंदोलन थांबवा। राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आदेश। बँकांमधील मराठीची जबाबदारी आता सरकारची, राज ठाकरेंची भूमिका। मराठीच्या आंदोलनाबाबत मंत्री उदय सामंतांनी केली राज ठाकरेंशी चर्चा। राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार। लग्नाबाबत करुणा मुंडेंनी सादर केलेले पुरावे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी फेटाळले। मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्रावर धनंजय मुंडेंच्या सह्या, करुणा मुंडेंचा दावा। सुनावणी पूर्ण, कोणत्याही क्षणी निकाल। आपल्याला प्रेमपाशात अडकवणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार। करुणा मुंडेंचा सुनावणीनंतर खळबळजनक आरोप। मला चित्रपटांची ऑफर असूनही मुंडेंसह राहण्याचा निर्णय घेतला, करुणा मुंडेंचा दावा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य। विरोधी पक्षांची कोकाटेंवर कडाडून टीका। तसं बोलले असतील तर माफी मागतो, महसूल मंत्र्यांची सारवासारव। माजी आमदार बच्चू कडू विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। 2026ला होणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून आमदार किरण सरनाईकांना आव्हान देणार। बुक माय शो कडून कुणाल कामराच्या शोचं प्रमोशन आणि तिकीट विक्री बंद। शिंदेंच्या शिवसेनेच्या पत्रानंतर बुक माय शोचं पाऊल। बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच, महादेव गित्तेचा आरोप। कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेनं साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गित्तेची तक्रार। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह 2 जखमी, 2 दोषी। राजेश पाटीलची निर्दोष मुक्तता। 19 एप्रिलला शिक्षेची सुनावणी। सोलापुरात दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींच्या मृत्यूचा आरोप। एकीची प्रकृती गंभीर। पाहणीला आलेले भाजप आमदार देवेंद्र कोठेंसमोर स्थानिकांचा संताप व्यक्त। नागपूर हिंसाचारानंतर रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर। 2000 पोलिसांचा फौजफाटा। ड्रोनद्वारे शोभायात्रेवर नजर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।